आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयासंदर्भात रोखठोक माहिती दिली। बुलढाणा शहर व बुलढाणा मतदारसंघाचे विकासाचे महामेरू म्हणून धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्याकडे पाहिल्या जात आहे। अगदी कमी कालावधीमध्ये बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला आहे। जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्यांना विधानसभेत संधी दिली आहे, तर बुलढाणा नगरपालिका सुद्धा त्यांच्याच ताब्यात देण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांना वेगवेगळ्या विषयावर माहिती दिली आहे। हा महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास प्रत्येक पक्षातल्या लोकांना वाटतोय की एकनाथ शिंदे साहेब सक्षमपणे या राज्याचं नेतृत्व करू शकतात, त्याचंच द्योतक हे आहे की आज उभाटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत। म्हणजे मूळ पक्षात ते घरवापसी करत आहेत आणि महाराष्ट्रभर आपण पाहतात की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आमदार, माजी आमदार, खासदार हे सगळेच लोक शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत। प्रत्येकाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं भलं करू शकतात, विकास करू शकतात, सगळ्यांना सांभाळू शकतात, किंबहुना तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आपण आज पाहतोय। हो, संजय राऊत म्हणतात की तेवढ्याच 50 कोटी रुपयातच हे सगळे विकले गेले आहेत आणि त्याचे 15 कोटी रुपये रात्री त्यांना ॲडव्हान्स मिळाला। किंवा संजय राऊत किंवा त्यांचे नेते उभाटाचे हे घर सोडत नाहीत। जेवढे लोक बाहेर केले त्या प्रत्येकाचं हेच दुखणं आहे की मातोश्रीवर आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जात नाही, आम्हाला वेळ दिला जात नाही। म्हणजे मी तर हा स्पष्ट आरोप करेल की यांच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नाही, पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही। पक्षांकरता जीव तोडावा लागत असतो, जीव द्यावा लागत असतो, फिरावं लागत असतं, बाहेर पडावं लागत असतं। आता मातोश्रीमध्ये ते शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतःचं म्हणजे काय त्याला आपण कुकर्तृत्व लपवण्यासाठी आपण काहीच पक्षाच्या लोकांच्या कामात येत नाही आणि म्हणून पक्षाचे लोक नाराज झाले की सरळ फक्त पैशाचा आरोप करणं हा त्या संजय राऊतचा धंदा आहे। हे काही एकदा नाही घडलं राज्यामध्ये, हे अनेकदा घडलेलं आहे। पण 5-50 लाखात लाख मोलाची सोन्यासारखी माणसं ही कमवता येत नाही, संजय राऊतला समजलं पाहिजे। शेवटी जेवढे काही खासदार ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहेत आणि आज ते घरवापसी करत आहेत। तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणजे ते काय तुमच्यामध्ये कर्तृत्व जे नाही आहे ते लपवण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात। आज एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व दिसतं आणि म्हणून लोक त्या ठिकाणी प्रभावित होऊन आपल्या पक्षामध्ये इकडे येत आहेत। उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मला माहीत होतं मला कोण कोण लागली होती, ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या, त्यांचं भलं हो। ज्या वेळेस असा काही प्रसंग आला, शिवसेनेमधून काही म्हणजे उभाटावून लोक बाहेर पडले, सेम त्यांचं वाक्य ज्याला जायचं त्याला जा। शेवटी हे दोघंच बापले की शिल्लक राहतील, सगळे जातील, कोणीच शिल्लक राहणार नाही। अरे पण तू का जातोस, तुझं दुखणं काय, तुझी व्यथा काय, का तू असं करून राहिला? कमीत कमी आपुलकीचा प्रेमाचा हात खांद्यावर टाकून विचारलं तर पाहिजे। एखादी व्यक्ती 40-45 वर्ष तुमच्या पक्षात काम करते, तुमच्या नावाचा जयजयकार करते आणि दुखवती बाहेर गेली, तुम्ही डायरेक्ट म्हणता चल निघ इथून। कमीत कमी त्याला थोपवायचा प्रयत्न, त्याला विचारायचा प्रयत्न, एवढी पण माणुसकी नाही यांच्यामध्ये। 2 खासदारांनी शपथ सुद्धा घेतली होती साहेबाबांची शपथ घेतली 2 खासदारांनी। अशा शपथा तर काय किती पण कोणी पण घेतं, आजकाल त्याला काही महत्त्व नाही आहे। आणि कशावरून शपथ घेतली नाही घेतली त्याच्या मनातनं त्यांनी शपथ घेतली का नाही कोण बघितलं? त्याने काय उघडपणे जाहीरपणे थोडी घेतली शपथ। तर राज्यामध्ये मग आता हे जे 24 पैकी जे आमदार आहेत त्यांचे उभाटाचे ते पण तिकडे येण्याची तयारी कशी चर्चा सुरू आहे, काय नेमकं? बघा, आता प्रत्येकाला राजकीय सुरक्षितता पाहिजे। ज्या मायबाप जनतेने निवडून दिलं त्या जनतेची कामं त्याला करायची असतात। ती कामं करताना सत्तेचा मार्ग महत्त्वाचा असतो आणि किती दिवस आपण नुसतं विरोधात बोलून त्या ठिकाणी काम करणार आहे? शेवटी जनता उत्तर मागते की आम्ही तुम्हाला निवडून तुम्ही काय दिलं म्हणून। त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आमदार देखील तसाच निर्णय घेतील। शेवटी जनतेची प्रश्न महत्त्वाचे असतात। भाऊ, जे आमदार किंवा खासदार पक्ष सोडून चालले त्यांना नाव न घेता संजय राऊतांनी असली शिवगाळ केली। हो, मग मागे काय केलं? बायका मरून पळून जातील, हे मरून जातील, यांची अपघात होतील, शिवाय संजय राऊतला येतच काय? आणि ते शिवाय त्याला उलटे पडून आलेले आहेत, कोणी थांबायला तयार नाही आहे। कोणाच्या अशी शिवाय दिल्यानंतर काय कोणाला काही भोकं पडत नसतात। याच्याशिवाय काय? या संजय राऊतांनी ज्या पक्षाच्या वर्षावर एवढ्या खासदारक्या भोगल्या, यांनी कधी आपुलकीने प्रेमाने कधी या लोकांची विचारपूस केली का? फक्त शिवाय देण्यात याला, बाकी काय येतं? संजय राऊतांना उपचाराची गरज आहे।
संजय राऊतांना उपचाराची गरज आहे. पागल आहे तो, त्याला आपल्या नागपूरच्या पण नाही, दुसरं कुठं असेल तिकडे पाठवलं पाहिजे मेंटल हॉस्पिटलला. आणि सगळी शिवसेना संपवायला हाच जबाबदार आहे संजय राऊत. त्या उद्धव ठाकरेचं काय घोडं अडकलं या राऊताच्या तंगडीमध्ये काही कळत नाही. याला एकदा जर कधी बाहेर केलं असतं तर एवढे लोक गेले पण नसते. हो, जे आमदार तुम्ही म्हणता की जाणार आहेत, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभाटाचा एकच आमदार आहे, पण ते पण सुपडा साफ होईल सोबत. मी काही कोणा पर्टिक्युलर एकाबद्दल बोलत नाही आहे, परंतु जेवढे काही आमदार आहेत त्यांनासुद्धा असुरक्षितता त्या ठिकाणी महसूस होते. त्यांनाही वाटतं की आता आपली कामं होऊ शकत नाही, त्याच्यामुळे योग्य वेळी ते एकनाथ शिंदे साहेबांचा हात पकडतील. हो, ज्या पद्धतीने शिंदेसाहेब राज्यामध्ये सहानुभूतीपूर्वक या लोकांना आधार देत आहेत, जे लोक नाराज आहेत, तसं आपल्या जिल्ह्यातही जे एक आमदार आहेत त्यांना तुम्ही आधार देणार आहात. त्यांच्या मनामध्ये जी खतखत चालू आहे ते तुम्ही हेरणार आहात. सगळेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जेवढे शिवसेनेची टीम आहे प्रत्येकजण यामध्ये सक्रिय आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवायच्या प्रयत्नामध्ये आहोत. तो पक्ष कोणाचा प्रवेश घेऊन असो, नवीन पक्ष शाखा तयार करणं असो का आणखी कोणी घेऊन असो, आम्हाला आमचा धर्म आहे शिवसेना पक्ष वाढवणे महाराष्ट्रभर. आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला तो वाढवायचा आहे तो आम्ही वाढवतो आहे. राज्यामध्ये आता एकीकडे जे फडणवीसचं सरकार आहे